कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक. संकट काळात अटीचा खोडा घातल्याची टीका. शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारने मोडला. रोहित पवारांचा सरकारवरती हल्लाबोल. 29 जून रोजी संभाजीनगरमध्ये आंदोलनाची घोषणा. भाजपचा मित्रपक्षांनाच जागा असल्याची रोहित पवारांची टीका. जागतिक बँकेकडून भारताला मिळणार 1.5 अब्ज डॉलर्सचा निधी. ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय. खासदार फुटताच ठाकरे सावध. आमदारांची तातडीची बैठक. 4 आमदारांच्या गैरहजेरीने तर्कवितर्क लावले जाणार. अनुपस्थितीची स्थानिक कारण असल्याची माहिती. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे निर्भेळ यश. भाजपला 11, शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 2 जागा. महाविकास आघाडीला भोपळा. नाशिकमध्ये भाजप बंडखोर गोकुळ गीतेंची बाजी. अखेर महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकला. रायगड, पुण्यात मान्सून दाखल. मेघगर्जनेसह महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता. मुंबईमध्ये धुमाधार पाऊस. भास्कर जाधवांच्या फ्रस्ट्रेशनचा शिवसैनिकांना मोठा फटका. वर्धापन दिनातीलच घटनेनंतर मिलिंद नार्वेकरांचं खोचक ट्विट सारवासारव. ग्राहक उपयोगी वस्तूंची बाजारपेठ पोहोचली 1.86 लाख कोटींवरती. ग्राहकांना होतोय जबरदस्त तोटा. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना अच्छे दिन आल्याची माहिती. JP मॉर्गन अहवालातील अंदाज आला समोर. मात्र सर्वसामान्यांना फटका. 97,706 कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या. शेतकरी कर्जमाफीसाठी 20,522 कोटी रुपयांची तरतूद केल्याची सरकारची घोषणा. भास्कर जाधव म्हणाले, नार्वेकर कोण लागून गेलाय. नंतर म्हणाले, माझ्या डोक्यात राहुल नार्वेकर होते. भास्कर जाधवांचा नार्वेकरांना टोला. 7 धरणांमध्ये फक्त 8% पाणीसाठा उरला. तर मुंबईत कृत्रिम पाऊस उभारू. पालिका प्रशासनाची तयारी. महासभेत 6 तास झाली चर्चा. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 22,500 कोटींची मदत जाहीर. टप्प्याटप्प्याने नव्हे तर एकत्रच होणार कर्जमाफी. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा. नांदेडमध्ये फुटीर खासदारांना शिवसैनिकांचा हिसका. नागेश पाटील, संजय जाधव यांच्या गाड्या रोखल्या. संजय देशमुख गाडी वळून पळाल्याची माहिती आली समोर. गँग ऑफ गद्दार पळपुटे 6 खासदार शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट असल्याची भावना. महिला आरक्षण मतदारसंघ पुनर्रचनेसाठी नवे विधेयक. पावसाळी अधिवेशन केंद्र सरकार विधेयक मांडणार. सरकार सर्व पक्षांना विश्वासात घेणार असल्याची माहिती आली समोर. हृदयद्रावक कोचिंग सेंटर ठरले मृत्यूचे सेंटर. जीवाच्या आकांताने विद्यार्थ्यांनी मारल्या उड्या. 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले तरी लोकांना पाण्यासाठी वणवण करावं लागते. कोर्टाचं दार ठोठावं लागतंय. हायकोर्टाचे थेट सरकारवरती जोरदार ताशेरे. भाजपला दंगे करता येतात, सरकार घालवता येत नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांची भाजपसह शिंदेवरती जोरदार टीका. तृणमूलच्या फुटीर आमदारांनी ममतांना अध्यक्षपदावरून हटवले. पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली वाढल्या. देशात नेमकं चाललंय काय असा मोठा प्रश्न. दोन्ही देश शांतता व समृद्धीचे नवे युग नांदावे यासाठी वचनबद्ध. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचे प्रतिपादन. तब्बल 97,706 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या. कर्जमाफीसह कृषी क्षेत्राला मोठा निधी. मात्र महसुली खर्चाच्या तुटात शेतकऱ्यांना होणार मोठा धोका. फळपीक विमा योजनेबाबत शासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा संताप. लाखो फळपीक उत्पादक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित असल्याची सरकारला धक्कादायक माहिती. प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार. केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार. कृषी
मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. फळपीक विमा भरपाई अचूक मिळवण्यासाठी सरकारचा पुढाकार. वन नेशन वन रेशन कार्ड योजनेत मोठा बदल. गहू तांदूळ वेगवेगळ्या दुकानातून घेण्याची मुभा. आता देशातील कोणत्याही दुकानातून मिळणार धान्य. सर्वांना फायदा. मिंदेंनी 6 गद्दारांना जन्म दिला. राऊतांची शिंदेगडावरती जहरी टीका. मुंबईत गद्दारांविरोधात तीव्र असा असंतोष. कर्जबाजारीत जे शेतकऱ्यांची आत्महत्या. मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला. शेतकरी अजूनही अवस्थेत. जगातील कापूस उत्पादनाला फटका. पेरणी क्षेत्रासह उत्पादन घटण्याचा मोठा अंदाज. जागतिक कापूस लागवड क्षेत्र 301 लाख हेक्टरवरती येण्याची शक्यता. शेतकरी प्रश्नांवरती लढ्यासाठी जागो इंडियन्स विशेष कृती दल मिशन 2019ची घोषणा. सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय.